आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ वरुण कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31st March 2019 अँड 31st March 2020 इज गिव्हन बिलो. तर आपल्याला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट बनवायला सांगितली, व्हर्टिकल फॉर्ममध्ये बनवायची आहे. तर त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे वरुण कंपनी लिमिटेडची. त्यांनी आपल्याला कंपॅरेटिव्ह म्हणजे 2 इयरचं असेल. तर लेटेस्ट करंट इयर आहे आपलं 31st March 2020 आणि कम्पेअर करायला सांगितलं म्हणजे आपल्याला प्रिव्हियस इयरचंच कंपॅरिझन करावं लागणार आहे, हे कन्फर्म आहे. तर त्यांनी आपल्याला 2 वर्षाचे दिले बॅलन्सेस, एक 2019चे आणि 2020चे. तर आपण त्याला व्हर्टिकल फॉर्ममध्ये जसं सेम आपण बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्मॅटची जी बनवतो त्याच पद्धतीचे फक्त एक्स्ट्रा 2 कॉलम बनतील. एक ॲब्सोल्यूट चेंज म्हणजे त्या चेंज किती झाला आणि त्याचं पर्सेंटेज. तर लॅबिलिटी शेअर कॅपिटल आपली फर्स्ट हेडिंग जाते, म्हणजे 2 ग्रुप बनतात, 2 हेड असतात. फर्स्ट सोर्सेस ऑफ फंड आणि सेकंड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. तर सोर्सेस ऑफ फंडमध्ये फर्स्ट ए हेडिंग जाते शेअर कॅपिटल, त्यात ॲड होईल बी मध्ये रिझर्व अँड सरप्लस आणि बी बॉरोड फंड येईल. त्यानंतर म्हणजे शेअर कॅपिटल जाईल, शेअर कॅपिटलमध्ये रिझर्व अँड सरप्लस जाईल, रिझर्व अँड सरप्लसमध्ये त्यानंतर सिक्युअर्ड लोन जाईल आपलं आणि अनसिक्युअर्ड लोन जाईल बॉरोड फंडमध्ये. त्यानंतर करंट लॅबिलिटी दिली आपल्याला, करंट लॅबिलिटी वर्किंग कॅपिटलमधून लेस होईल, वर्किंग कॅपिटल. नंतर हे जाईल बॉरोड फंडमध्ये, बॉरोड फंड आणि त्यानंतर फिक्स असेट ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये ए हेडिंग फिक्स असेटमध्ये जाईल. त्यांनी सब हेडिंग म्हणजे दुसरे असेट्स बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, मशिनरी वगैरे दिली, डायरेक्ट आपल्याला फिक्स असेटची अमाऊंट दिली तर आपण डायरेक्ट फिक्स असेट घेऊ. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट थर्ड हेडिंग जाईल वर्किंग कॅपिटल, त्यात आपण करंट असेट लिहू लेस करंट लॅबिलिटीज. तर आपल्याला सेम बॅलन्स शीट आपले व्हर्टिकल बॅलन्स शीट ज्या फॉर्ममध्ये असते सेम येईल, फक्त आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर कंपॅरिझन करायचं आहे तर 2 ॲडिशनल कॉलम बनतील. फर्स्ट येईल आपले पर्टिक्युलर्स, नंतर प्रिव्हियस इयरचे बॅलन्स येतील म्हणजे 31st March 2019चे बॅलन्सेस. त्यानंतर सेकंड कॉलम 31st March 2020चे करंट इयरचे बॅलन्सेस येतील. त्यानंतर ॲब्सोल्यूट चेंज म्हणजे दोघांचा डिफरन्स जो असेल तो थर्ड कॉलममध्ये येईल आणि त्यानंतर पर्सेंटेज येईल म्हणजे त्यांचं चेंज किती झालं आहे. तर आपल्याला तर you are required to prepare comparative balance sheet of Varun Company Limited as on 31st March 2019 and 20. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. तर आपण फर्स्ट सुरुवातीला लिहिलं कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ वरुण कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31st March 2019 अँड 31st March 2020. पर्टिक्युलर प्रिव्हियस इयरचे येईल 31st March 2019 अँड करंट इयर येईल 31st March 2020. त्यानंतर ॲब्सोल्यूट चेंजचा थर्ड कॉलम येईल म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स येईल यात आणि पर्सेंटेज. तर पर्सेंटेज आपण सोल्युशन करताना बघू ते कसे काढायचे. तर आपण सुरुवातीला सिंपल बॅलन्स शीट प्रिपेअर करून घेऊ, त्यानंतर आपण कंपॅरिझन करू. तर सुरुवातीला आपल्याला दिलंय प्रॉब्लेममध्ये शेअर कॅपिटल दिलंय, तर ते फर्स्ट हेडिंगमध्ये जाईल. आपलं येईल फर्स्ट हेडिंग सोर्सेस ऑफ फंड, सोर्सेस ऑफ फंड. त्यात फर्स्ट हेडिंग ए शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल दिले आपल्याला 2,50,000 आणि 3,70,000. 2,50,000
50,000 आणि 3,70,000. त्यानंतर दिले आपल्याला रिझर्व अँड सरप्लस, ते यातच जाईल. बी रिझर्व अँड सरप्लस. ते येईल आपलं 60,000 आणि 1,00,000 दिलंय. 60,000 and 1,00,000 रुपीज. या दोघांचे ऍडिशन येईल, त्याला आपण नाव देऊ नेट वर्थ. 0 0 5 आणि 6 11 1,000 3,10,000. आणि याचे ऍडिशन येईल 3 0 ॲज इट इज 0 7 3 आणि 4. त्यानंतर दिले आपल्याला सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन सुद्धा जाईल आपलं बॉरोड फंड मध्ये, तर आपण बी हेडिंग देऊन घेऊ. हे शेअर कॅपिटल मध्ये जाईल. इथे येईल एक हेडिंग शेअर कॅपिटल. शेअर होल्डर फंड मध्ये फर्स्ट हेडिंग जाते. ए शेअर होल्डर सोर्सेस ऑफ फंड मध्ये फर्स्ट हेडिंग शेअर होल्डर फंड, त्यातून ए शेअर कॅपिटल आणि बी रिझर्व अँड सरप्लस. त्यानंतर यातच सेकंड पार्ट येतो बी बॉरोड लोन बॉरोड फंड्स. तर त्यात आहे फर्स्ट सिक्युअर्ड लोन, सिक्युअर्ड लोन मध्ये आपल्याला दिलंय 1,00,000 आणि 1,60,000 आणि 1,60,000. त्यानंतर दिलंय बी अनसिक्युअर्ड लोन्स, ते 90,000 आणि 1,40,000. बी अनसिक्युअर्ड लोन 90,000 आणि 40,000 दिले. तर याच्या आपण ऍडिशन लिहून घेऊ. बी टोटल बॉरोड फंड. त्याचे ऍडिशन करून घेऊ आपण. 3 0 9 आणि 1. त्यानंतर याचे येईल 0 0 0 6 4 10 0 1. 2,00,000. सॉरी, आपल्याला अनसिक्युअर्ड लोन दिले 1,40,000, तर ते आपले जाईल इथे अमाऊंट येईल 3,00,000 रुपीज. 3,00,000 3,00,000 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर आता आपलं टोटल फंड अवेलेबल येईल ए आणि बी. आपण टोटल फंड अवेलेबल या दोघांची ऍडिशन करत असतो, पण इथे आपल्याला सिंपल बॅलन्स शीट आणि कंपॅरिझन करायचे, सो आपण डायरेक्ट सेपरेट लिहू. इथे करून टोटल फंड अवेलेबल, तर ते ए प्लस बी, हे दोघांचे ऍडिशन होईल ए आणि बी. नेटवर्थ आपला शेअर होल्डर फंड जो आहे त्याचे ऍडिशन आणि बॉरोड फंडचे ऍडिशन येईल. तर याची येईल 1 2 3 0 0 9 1 10 0 1 3 1 4 आणि 1 5
5,00,000 रुपीज. त्यानंतर याचे करून घेऊ आपण ॲडिशन. 3 1 7 4 आणि 3 7 7,77,000. ठीक आहे, डबल अंडरलाईन करून देऊ आपण. त्यानंतर सेकंड पार्ट आहे आपलं, सेकंड हेडिंग आहे ते येईल आपलं ॲप्लिकेशन ऑफ फंड. ॲप्लिकेशन ऑफ फंड. त्यात एक हेडिंग फिक्स असेट. फिक्स असेट आपल्याला दिलाय 3,50,000 आणि 5,70,000. 3,50,000 आणि 5,70,000. त्यानंतर दिलाय इन्व्हेस्टमेंट. तर बी हेडिंग जाईल इन्व्हेस्टमेंट. ते आपले 1,20,000 आणि 1,70,000 आणि 1,70,000. त्यानंतर सी हेडिंग जाते आपली वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये करंट असेट लेस करंट लायबिलिटी येते. तर करंट असेट्स आपल्याला दिली आहे. करंट असेट 1,30,000 आणि 1,20,000. 1,30,000 आणि 1,20,000. त्यातून लेस होता करंट लायबिलिटीज. ते दिले आपल्याला 1,00,000 आणि 90,000. 1,00,000 आणि 90,000. तर ते येईल आपलं तर वर्किंग कॅपिटल लिहून घेऊ आपण. वर्किंग कॅपिटल लेस करून घेऊ. 30,000 आलं आणि याचंही सेम 30,000 आहे. त्यानंतर आहे आपल्याला दिलंय लास्ट आहे टोटल फंड अवेलेबल. टोटल फंड अप्लाइड. तर ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांची ॲडिशन येईल. ती अमाऊंट येईल आपली 3,50,000, 1,20,000 आणि 30,000ची ॲडिशन. तर 0 30 ॲज इट इज 0. त्यानंतर 5 आणि 2 7 आणि 3 10 0 हच्छाला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 5 5,00,000 रुपीज. त्यानंतर याचे येईल 30 ॲज इट इज 0 7 आणि 7 14 आणि 3 17 7 हच्छाला 1 5 आणि 1 6 आणि 1 7. तर हे आलं. बघा आपलं बॅलन्स शीट टॅली होत आहे. त्यानंतर आता कंपॅरिझन आपण बघून घेऊ. हे कसं ॲब्सोल्यूट चेंज किती येतं. तर ॲब्सोल्यूट चेंज करण्याचा फॉर्म्युला आहे आपला करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर. तर आपल्याला करंट इयर मधून प्रिव्हियस इयरचे मायनस करायचे. तर ते येईल बघा 3,70,000 2,50,000 मायनस करू आपण. 2 3 30 ॲज इट इज 0
7तून 5 गेले, उरले 2. 3तून 2 गेले, 1,20,000. आपण आधी ॲब्सोल्यूट चेंज करून घेऊ, काढून घेऊ, म्हणजे ते आपल्याला सोपं जाईल तुम्हाला समजायला. तर आपण हे आधी करून घेऊ, कसं करताय बघून घ्या. ॲज इट इज एकदम सोपं आहे. ॲज इट इज 3,0,0 40,000. त्यानंतर आहे 1 2 3 0 6 1,60,000. त्यानंतर आपल्या सिक्युअर्ड लोनचं करून काढून घेऊ. 30 ॲज इट इज 0 6तून 0 गेले 6. त्यानंतर 1तून 1 गेलं 0, म्हणजे 60,000 रुपीज. 30 ॲज इट इज 4तून 9 गेले, म्हणजे 14. 4 50 0 5. नंतर 3,00,000तून 30 ॲज इट इज 0तून 9 गेलं, म्हणजे 1. इथून 1 कट झाला, 2तून 1 गेला, उरला 1. 1,10,000. 1 2 3 0 ॲज इट इज हा 0. 7तून 0 गेले 7. 7तून 5 गेले 2. राईट. त्यानंतर आहे 1 2 3 0 ॲज इट इज 0तून 0 गेले 0. 7तून 5 गेले, उरले 2. 5तून 3 गेले 2. त्यानंतर आहे 1 2 3 0 ॲज इट इज 0. 7तून 2 गेले, उरले 5. 1तून 1 गेलं 0. तर इथे मायनस आहे, तर मग 10,000. जे मायनस असेल त्याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. मायनस आहे ते अमाऊंट आपण ब्रॅकेट लिहू. 90,000तून 1,00,000 गेले, तीही आपली अमाऊंट मायनस मध्ये येईल 10,000. नंतर इथे येईल नील 7,00,000 2 3 0 7 7 2. तर आपले आता आपण आपलं सगळं ॲब्सोल्यूट चेंज काढून झालंय, म्हणजे त्यांचा आपण जे डिफरन्स काढलं. त्यानंतर आता आपण बघून घेऊ पर्सेंटेज चेंज. तर पर्सेंटेज चेंज करताना तो फॉर्म्युला आहे आपला. फर्स्ट आपला फॉर्म्युला आहे, हे नोट करून घ्या ॲब्सोल्यूट चेंज करण्याचा. ॲब्सोल्यूट चेंज इज इक्वल टू करंट इयर मधून करंट इयर मायनस करंट इयर बॅलन्सेस जे त्यातून प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस लेस करायचे. प्रिव्हियस इयर. तर आपल्याला ॲब्सोल्यूट चेंज भेटेल. आणि त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे आपला पर्सेंटेज चेंजचा. पर्सेंटेज चेंज इज इक्वल टू, तर ॲब्सोल्यूट चेंज आहे, ॲब्सोल्यूट चेंज डिवाइडेड बाय करंट इयर इंटू 100. तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला. ॲब्सोल्यूट चेंज काढताना आपल्याला करंट इयर मधून प्रिव्हियस इयरचे बॅलन्सेस लेस करायचे, तर आपल्याला ॲब्सोल्यूट चेंज भेटेल. आणि ॲब्सोल्यूट चेंज डिवाइडेड बाय आपल्याला करंट इयरचं करायचं आहे इंटू 100, तर आपल्याला पर्सेंटेज भेटेल. तर आता आपण बघून घेऊ सोल्युशन.
तर आता फर्स्ट आहे आपल्याला दिलंय शेअर कॅपिटलचं, बघू आपण. ॲब्सोल्यूट चेंज आहे आपला 1,20,000. हे कॅल्क्युलेशन आपण वर्किंग नोट मधून करू. वर्किंग नोट, शेअर कॅपिटलचं. त्याचे आपल्याला ॲब्सोल्यूट चेंज आहे आपला 1,20,000. ते 1,20,000, 1,20,000. त्यानंतर आपल्याला दिलंय डिव्हायडेड बाय करंट इयर. करंट इयर आहे आपल्याला 2,50,000 आहे करंट इयरचा बॅलन्स, इंटू 100. तर आता आपण पर्सेंटेज काढून घेऊ. 2 झिरो कट, तर हे 2 झिरो कट. त्यानंतर आपण याने डिवाइड करू. आता भागाकार देऊ आपण 5ने देऊ आधी. 5 5 25, 5 5 5 1 5 5 दुने 10, 10 2 उरले, 5 चोक 20, चोक 20 आणि हा 0 ॲज इट इज. मग इथे येईल 5 1 5 5 5 चोक 20, 40 उरेल. 40 5 5 8 40. तर ते येईल आपला 48%. ही सगळ्यात इझी मेथड आहे, तुम्ही बघू शकता. आपली तर आला आपला 48%. तर ते आपण इथे लिहून घेऊ. 48% इन्क्रीज. ओके. त्यानंतर आपण रिझर्व अँड सरप्लसचं कॅल्क्युलेशन करू. ॲब्सोल्यूट चेंज आहे आपला 40,000. तर ते आपण लिहू. ॲब्सोल्यूट रिझर्व अँड सरप्लस आहे. रिझर्व अँड सरप्लसचं 40,000 आणि करंट इयरचा बॅलन्सेस आहे आपला दिलेला 60,000 डिव्हायडेड बाय 60,000 इंटू 100. तर 2 झिरो कट. त्यानंतर हे वरचे 2 झिरो कट होतील. त्यानंतर 6 6 36 आणि 6 6 36. तर 36 4 गेले, उरले किती 40. तर त्यानंतर पुन्हा 6ने भाग 40, परत 6ने भाग जाईल. 6 1 6 6 40 डिव्हायडेड बाय, परत 6ने भाग जाईल. 6 6 36, 6 परत उरला 4 उरेल. त्यानंतर आता हे 4 नंतर एक पॉईंट देऊ आणि त्यावर 0 ठेवू. तर 46 ॲज इट इज होईल. त्यानंतर 6 5पेक्षा 1 जास्त आहे 6, तर त्यामुळे हा होईल 5पेक्षा, हा लास्ट डिजिट आपला 5पेक्षा 1 जास्त आहे, त्यामुळे आपण स्टॉप करताना एक एक्स्ट्रा ॲड करून घेऊ, म्हणजे 66.67%. आलं लक्षात. त्यानंतर आपण थर्ड बघू. नेटवर्थ ते आपलं 1,60,000. एक नेटवर्थ 1,60,000 डिवाइडेड बाय करंट इयरचे बॅलन्सेस आहे 3,10,000. 3,10,000 इंटू 100. 4 1 2 राईट. त्यानंतर 31 आणि तर आपल्याला 5ने भाग देऊ आधी. 5 1 5 5 2 10. तर त्याचा चेंज येतो, त्याचे पर्सेंटेज येतात 51.61%. तर आपण हे लिहून, सॉरी आपण फर्स्ट लिहिलेच नाही. रिझर्व अँड सरप्लसचे येते 66.7% इन्क्रीज आणि याचं येतं 51.61% इन्क्रीज.
सेम आता सगळेच असंच करून घ्यायचंय. तर येतं 60,000 डिवायडेड बाय 1 लाख, तर ते येतं 60% येईल इन्क्रीज. त्यानंतर 50,000 डिवायडेड बाय 19,000, त्याची अमाऊंट येते आपले पर्सेंटेज येतात 55.55% इन्क्रीज. त्यानंतर 1,10,000 डिवायडेड बाय 1,90,000, त्याचे येतं 57.89% इन्क्रीज. त्यानंतर 2,70,000 डिवायडेड बाय 5,00,000, त्याचं पर्सेंटेज येतं 54% इन्क्रीज. हे पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीज होत आहे, आपलं ते वाढत आहे, तर ते आपण लिहून घेऊ. त्यानंतर आहे 2,20,000 डिवायडेड बाय 3,50,000, त्याचे येतात 62.86% इन्क्रीज. 50,000 डिवायडेड बाय 1,20,000, त्याची अमाऊंट येते 41.67% इन्क्रीज. हे मायनस आहे, तर अमाऊंट आपला हा जो पर्सेंटेज आहे तो सुद्धा मायनस मध्ये येईल. 10,000 डिवायडेड बाय 1,30,000, तर त्याचा आला 7.69% डिक्रीज. आणि याचं 10,000 डिवायडेड बाय 1,00,000 म्हणजे 10% डिक्रीज. याचा येईल नील, आणि याचा आला 54% इन्क्रीज आला. तर आता आपला हा 5th प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सिंपल आहे. फर्स्ट आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचंय, कंपॅरिझन करायचंय. तर 2 इयरचे बॅलन्सेस असेल, करंट इयर आणि प्रिव्हियस इयरचे. तर करंट इयरचे बॅलन्सेस आपल्याला करंट इयरमधून ॲब्सोल्यूट चेंज काढताना करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर करायचं आहे, आणि पर्सेंटेज काढताना ॲब्सोल्यूट चेंज डिव्हायडेड बाय करंट इयर इंटू 100, तर आपल्याला पर्सेंटेज चेंज भेटेल. इझी आहे, एक्झाममध्ये विचारलं जातं, तुम्ही सॉल्व करा. एकदम इझी आहे, फक्त आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचे. आपल्याला अमाऊंट सुद्धा दिलेली असेल, फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. अगदी इझी सोपा प्रॉब्लेम आहे. तर प्लीज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.